तारिणी, तारिणी, तुझी आत्या एवढा वेळ किचन मध्ये काय करतेय? माझी आत्या नाही, काव्याची आई. तुला आठवतं मी लहान असताना जर रागवले असेल तर आत्या ना माझ्या आवडीचं खायला करायची आणि मला प्रेमाने खाऊ पण घालायची. बहुतेक तेच करायची वेळ आली आहे तिला काव्यासोबत, कारण तिला व्यवस्थित माहिती आहे एखाद्याच्या मनात शिरायचं असेल ना तर त्याचा रस्ता पोटातूनच जातो. पण खरं सांगू, चुकलंच मालतीचं. आपल्या मुलीवर संशय घेणं म्हणजे आपल्या संस्कारांवर बोट ठेवल्यासारखं आहे ना ग. हा, हे बघ, खरं म्हणजे आपली मुलगी म्हणून कळायला हवं होतं मालतीला. काव्या अल्लड आहे, पण असलं काहीतरी घाणेरडं कृत्य नाही ग करणार ती. हो, ते झालंच. पण खरं सांगू का सुमी, मला असं वाटतंय की आईच्या बाबतीत जे काही घडलं ना त्यानंतर ह्या घरात सगळ्यांच्याच मनात भीती बसली आहे. आता आणखीन बदनामी नाही सहन करू शकत आपलं घर. त्या भीतीतनं तिचा हात उचलला गेला. पण आता जखम जर आईच्या हातून झालीये तर औषध पण आईच लावेल ना. काव्या, काव्या, बाळा चल जेवायला चल. जेवण तयार आहे सगळं, चल हा, लवकर उशीर होईल नाहीतर. रेखा, अगं रेखा चल ना, उशीर झालाय, चल जेवून घेऊ पटपट. दादाला पण मालती, बरी आहेस ना? घरात एवढं सगळं घडलेलं रेखा, आम्ही अष्टविनायकहून आल्यापासून घरात काहीही घडलेलं नाहीये. मी तो काळ पुसून टाकलाय. आपण मस्त एकत्र जेवू, चल. छान छान जेवायला केलंय. आई चल लवकर, चल चल चल. काव्या ग चल ना, आत्या कधीपासून हाक मारते, चल जेवायला. काव्या, काय चाललंय तुमच्या दोघींचं? कधीपासून हाका मारते मी जेवायला? किती वेळ लावणार आहात? नमा तू जा जा, मी घेऊन येते तिला, जा. काय आहे काव्या, हा? किती अशी काय बसून आहेस? हे काय आहे आणि हे काय आहे सगळं? जरा म्हणून शिस्त नाहीये तुम्हा मुलींना. सगळी कामं आईने करायची. काय ग, तुम्ही एवढ्या मोठ्या झालात तरी काही स्वतःची कामं करता येत नाही. सगळी कामं आईने करायची ना. एकेकाला ना खरंच अय्या काव्या, हे बघ काय सापडलंय मला. हे बघ, लहानपणीचे फोटोज आहेत सगळे. किती खोड दिसतेस तू. हे बघ, 3 वर्षांची होतीस फक्त. फुगा नाही दिला ना म्हणून नाक फुगवून बसली होतीस. आठवतंय का? आईला आठवतं सगळं. किती खोड दिसतेस काव्या. अगं बघ, हा फोटो बघ. माझी साडी नेसलीस, घरभर फिरायचीस माझी साडी नेसून. मॅचिंग कानातले, मॅचिंग बांगड्या, मॅचिंग क्लिपा, सगळं मॅचिंग लागायचं तुला. इतकी हाऊस होती ना नट्टापट्टा करायची. तुला आठवतंय, एकदा मैत्रिणीचं स्कर्ट घेऊन आली होतीस आणि लपवून ठेवला होतास. मी विचारलं नंतर, हे काय? तर म्हणालीस पाय पुसणं आहे. खूप हाऊस होती हा तुला हे सगळं असं स्कर्ट टॉप काय काय घालायची. तेव्हा काहीच घालू दिलं नाही तुला मी. माझा हेतू वाईट नव्हता ग. लोकांच्या वाईट नजरांपासून तुला वाचवायचं होतं. कारण माझ्यासाठी तू तीच होतीस ना, माझी छोटीशी काव्या. नंतर मोठी झालीस. आवडीनिवडी तरी तशाच येतात तुझ्या. अजूनही हे सगळं आवडतं ना तुला. छान छान कपडे घाला, दागिने घाला, मेकअप करा. तुला खरेदीला जायचं होतं ना, मी येते तुझ्या बरोबर. तुला हवे ते कपडे घे, हवे ते दागिने घे, हवा तेवढं मेकअप घे, काय हवं ते कर. हवं तसंच, मी नाही अडवणार तुला. मी कसल्याच बाबतीत नाही अडवणार तुला आता. काव्या, चुकलं का माझं?
मान्य करते मी चुकलं, आता हात जोडू का सांग मला. मला आई कळलं ग, तू कधी मोठी झालीस. लहानपणी एवढीशी होतीस, बोलता यायचं नाही तुला, तरी तुझ्या मनातलं सगळं कळायचं मला. आता एवढी मोठी झालीस, बडा बडा बोलतेस, तुझ्या मनातलं नाही ओळखू शकली ग. मला माफ कर काव्या, चुकले ग मी, पण आता मला ती चूक सुधारायची. तुझी मैत्रीण बनून राहायचंय मला, फक्त आई नाही. एक अशी मैत्रीण जिच्याशी ना तू असं हक्काने सगळं मनातलं बोलू शकशील. मला एक संधी देशील? आई. नाही रडायचं, अजिबात रडायचं नाही. तुझी आई आहे ना तुझ्या बरोबर, आहे ना. अजिबात नाही घाबरायचं, आता कोणालाच नाही घाबरायचं. तू मालती प्रकाश बोडस हिची मुलगी आहेस, जी आयुष्यात कधीच खचली नाही, आहे त्या परिस्थितीला सामोरं गेली, आणि तुलाही तेच करायचं. आता रडू नकोस. आई, मला खूप भीती वाटली होती ग, खरंच खूप भीती वाटली होती मला. मला आता नाही घाबरायचं. इथून पुढे कुठलंही संकट आलं ना काव्या, तरी मी तुझ्या बरोबर आहे. आपण दोघींनी मिळून सामोरं जायचंय त्याला. अजिबात घाबरायचं नाही. नको रडूस. ऐक ना, मी खरंच असं काही केलं नाहीये ग. माझ्यावर विश्वास ठेव, मी खरंच असं काही केलं नाहीये. माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. माझा, आपल्या घरच्यांचा, सगळ्यांचा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. तुला कोणालाही काहीही सांगायची गरज नाही. माझ्या नाही लक्षात आलं तेव्हा, चुकलं माझं, पण तारिणीने डोळे उघडले माझे. म्हणून काही लगेच पाय धरणार नाहीये मी तिचे. आत्या आहे तिची, मोठी आहे तिच्यापेक्षा. ठेवूयात आता.